कसं नाव तुमचं? यावेळी पण म्हणजे मागील वेळेला पण तुमच्याकडे खूप वेळा साप पकडले. आता हा कोणी बघितला म्हणजे बाहेर ना आला तो? हां, अजून पण आले तुमच्याकडे? येऊ शकतात. आणि आता तर खरं तर उन्हाच्या वेळेला कॉल कमी असतात कारण जास्त ऊन वाढलेलं आहे. पण तरीही थंड ठिकाणी बेडूक उंदीर असतात, ह्या ठिकाणी साप येऊ शकतात. कसा साप पॉट्सच्या खाली बसू नये लक्षात ठेवा, लक्षात घ्या. कशा प्रकारे साप अडचणच्या ठिकाणी अडगळीत थोडीशी जरी जागा असली तर कशा प्रकारे बसू शकतात. आणि तुम्ही आता गेस करू शकता किंवा ओळखण्याचा प्रयत्न करा. एवढा म्हणजे साप जर सतत बघितलं तर हा अभ्यासाप्रमाणे आपल्याला साप कळत असतात. आणि हा तुम्ही जर मी सांगायच्या जर ओळखत असाल तर चांगली गोष्ट आहे. हा धामण जातीचा साप, लक्षात घ्या. अतिशय चपळ. आता मोबाईलमध्ये किती आलं माहीत नाही आणि हे सगळं आपल्याशी शेअर करता यासाठी मी पकडत असतो. पण एकाच हाताने कधी कधी काम करता येत नाहीत. आपल्याला वाटत असणार की म्हणजे असं का अशी एवढी रिस्क घ्यायला पाहिजेत कारण हातात साप आणि दुसऱ्या हाताने मोबाईल पकडून वगैरे. पण जिथं शक्य असेल तसं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. कारण कॅमेरा मोबाईल पकडणारे लोक शक्यतो 99% मित्रांनो म्हणजे साप पकडण्यापेक्षा मोबाईल पकडण्याच्या म्हणजे भीतीचं होऊन जात आहे, भीती असल्यामुळे. त्यामुळे आमच्या सोबत कोण असलं तर आमचे व्हिडिओ चांगले होतात. हा मात्र आता तुम्ही बघितला एखाद्या एकही सेकंद म्हणून नये तो एवढ्या वेळा पळत होता आणि तेवढी चपळाई असावं लागते. कारण धामणा अतिशय वेगवान साप आहे, लक्षात घ्या. तो 8 किलोमीटर वेगाचा साप आहे. पण कुठं आहे, काय आहे, परिस्थिती कशी आहे त्याच्यावरती साप थांबून राहू शकतात. म्हणजे सगळं हे स्वभावावरती अवलंबून आहे. काल आम्ही ट्रकभर लाकडातनं साप होता पण तरीही तो सापडला. कधी कधी ओपन ठिकाणी साप लवकर राहत नाहीत. आणि आपण बघू शकता इथं बीळ पण आहे. तो बिळात गेला असता तर सापडला नसता, पण बाहेर होता. तरीही साप जोपर्यंत हातात सापडत नाही तोपर्यंत मी निगेटिव्ह विचार करायला लागतोय तो सापडेल की नाही सर. त्यामुळे फोन करणाऱ्यांनी सुद्धा विचार करायला लागतोय. धामणपासून काही धोका नाही आहे, तो बिनविषारी असतोय. आणि मी ते नेहमी सांगत असतो, आता बेडूक उंदीर असतात त्याबरोबर थंड ठिकाणी उष्णता एवढी वाढलेली आहे, थंड ठिकाणी सुद्धा साप येऊ शकतात. आपण सापांची माहिती करून घेतला तर भीती दूर होऊ शकते. नाहीतर ते आपण जर फक्त साप आहे म्हणून भीती ठेवला तर सापाची भीती दूर होणार नाही. तुम्ही कधीतरी आम्ही साप पकडतो यावरून विचार करत असाल की ह्यानी जाऊन हाताला पकडतात. कमेंट्स येतात आम्हाला की बाबा तुम्हाला कसं काय करत नाही. आमच्या डोक्यात बसलेलं आहे ते साप डेंजर आहे, त्यामुळे त्या मानसिकतेनं तुम्ही बघत असता. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असतं साप असेच आहेत जे मी दाखवतो तुम्हाला, त्यातला कुठला चमत्कार नाही आहे. आमच्यात मात्र ते परंपरागत डोक्यात बसलेलं आहे. चित्रपटातून कट्ट्यावर बसून जे आम्ही ज्या गप्पा मारतो त्यामुळे साप आपल्याला धोकादायक वाढतात. खरे साप मात्र असे आहेत. तुमच्या डोळ्यावर विश्वास असेल तर तुम्ही तो विचार नक्की करा. आणि त्यामुळे आमचा व्हिडिओ आम्ही जे बनवतो यासाठीच बनवत असतो, लक्षात घ्या. नाहीतर भीती दूर होणार नाही. धामण आहे, साधारण 4 वर्ष वयाचा हा साप आहे. धन्यवाद.